श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कैरीचं लोणचं. लोणचं हे फक्त एक भारतीयांसाठी पदार्थ नाही, तर ती एक भावनाच आहे, नाही का? प्रत्येक स्वयंपाकघरात ठेवलेली ती काचेची बरणी, त्यामध्ये आहे आजीची आठवण, आईचा हात आणि प्रत्येक जेवणातील खासपणा. कैरीपासून बनणारं हे झणझणीत लोणचं म्हणजेच उन्हाळ्याची खरी ओळख. चला तर मग आता आपण या खमंग आणि झणझणीत लोणच्याच्या रेसिपीकडे वळूया. सर्वप्रथम आपण ह्या कैऱ्या पाण्यामध्ये थोडा वेळ घालून ठेवू आणि त्यानंतर या स्वच्छ धुवून कापडाने पुसून कोरड्या करून घेऊ. इथे आपण सगळ्या कैऱ्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत. मी त्यापैकी 12 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि आता त्या आंबे फोडणीच्या सहाय्याने फोडून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळ्याच आंब्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे तुकडे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्यावर थोडी हळद आणि थोडं मीठ घालून व्यवस्थित मिसळून घेऊ. आता हे हळद मीठ लावलेले कैरीचे तुकडे आपण 1 ते 2 दिवस झाकून ठेवूया. मीठ घातल्यामुळे कैरी आपलं पाणी सोडेल, ज्यामुळे हे तुकडे सुद्धा मऊ होतील. The next day. इथे आपण बघू शकतो कैरी छान नरम झालेली आहे आणि यामधलं पाणी आता आपण वेगळं करून घेऊया. आता हे तुकडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याला 1 ते 2 तासासाठी उन्हामध्ये ठेवूया.
इकडे कैऱ्या वाळतील तोपर्यंत आपण आता लोणच्याला लागणारा खार तयार करून घेऊ। सर्वप्रथम मी 1 गाठा लसूण सोलून घेतलेला आहे आणि आता त्याला थोडंसं क्रश करून घेऊया। आता इकडे कढईमध्ये आपण 1 चम्मच मेथी दाणे भाजून घेऊया। फार वेळ भाजायचे नाही आहेत, हलकेसे गरम होतपर्यंत परतवून घेऊ। मेथी दाणे भाजून झाले, आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याचप्रमाणे 1 चम्मच जिरं भाजून घेऊ। जिरं भाजून झालं आहे, मग आता आपण 1 वाटी मोहरीची डाळ भाजून घेऊ। कुठल्याही लोणच्याला खरी चव येते ती याच मोहरीच्या डाळीमुळे। हे सगळं भाजून झालं की आता आपण मीठ सुद्धा थोडंसं गरम करून घेऊया, ज्यामुळे मिठामध्ये जर मॉइश्चर असेल म्हणजेच ओलावा असेल तर तो निघून जाईल। आता इथे आपण 1.5 ते 2 वाटी तेल गरम करून घेऊया आणि तेल गरम होतपर्यंत हे भाजून घेतलेलं साहित्य बारीक करून घेऊया। मेथी, जिरं आणि मोहरी हे सगळं थंड झाल्यावरच आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ। इथे मी अर्ध्यापेक्षा थोडी कमीच डाळ मिक्सरमध्ये घालत आहे, बाकीची डाळ आपण तेल थंड झाल्यावर त्यामध्ये घालू। छान असा बारीक पावडर याचा तयार झालेला आहे। आता आपण हे एका वाट्यामध्ये ओतून घेऊ। यामध्येच बाजूला काढून ठेवलेली मोहरीची डाळ घालू, 2 चम्मच काश्मीरी लाल तिखट आणि 2 चम्मच साधं तिखट घालून याला मिक्स करून घेऊ। आता यामध्ये 1 चम्मच हळद घालूया। आणि 3 ते 4 चम्मच मीठ घालूया। मीठ आपल्याला कमी वाटत असेल तर आपण 1 ते 2 दिवसांनी चव घेऊन आणखी त्यामध्ये मीठ घालू शकतो। इकडे आता कोमट झालेल्या तेलामध्ये 5 ते 6 लवंग आणि 5 ते 6 मिरे घालून घेऊ। 1 चम्मच हिंग आणि क्रश करून घेतलेलं लसूण घालून घेऊ। तेल थोडं थंड झाल्यावरच घालूया, नाहीतर गरम तेलामध्ये लसूण आणि हे सगळं साहित्य करपून जाईल। आता हे तेल आपण कोरड्या मसाल्यामध्ये ओतू आणि याला छान मिक्स करून घेऊ। आता हा खार थंड झाला की यानंतर आपण यामध्ये कैरीच्या फोडी घालून घेऊ। आता या सगळ्याच तुकड्यांना मसाला लागेपर्यंत आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स करून झालं की यामध्ये 2 ते 3 चम्मच साखर घालूया। साखर घातल्यामुळे या लोणच्याला छान आंबट गोड अशी चव येईल। आता ही साखर सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता या वाट्यावर आपण एक सुती कपडा बांधून याला रात्रभर असंच ठेवून देऊ।
आता हे लोणचं परत एकदा फिरवून याला एका व्यवस्थित कोरड्या करून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू. हे लोणचं 1 ते 2 वर्ष तरी आरामशीर टिकतं. असं लोणचं पाहिलं की बस काही बोलायची गरजच उरत नाही. तेलात चमकणारं, मसाल्याने भरलेलं आणि त्यातून येणारा तो मसाल्यांचा सुवास. कधी एकदा खाते असं होतंय. हे फक्त अन्न नाही तर आपल्या घरातली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, जिचा स्वाद पिढ्यानपिढ्या आपल्याला जोडून ठेवतो आहे. तर असं आहे आपल्या घरगुती पद्धतीने बनलेलं झणझणीत कैरीचं लोणचं. रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, ज्यामुळे मलाही नवनवीन रेसिपीज करायला उत्साह येईल. आणि बरं, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अर्चना किलावत किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका खास रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि मज्जा करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.